नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. आज दिनांक 2/12/2024 रोजी मनोहर देशमुख यांचे घराचे बांधकाम चालू असताना त्यांच्या येथे JCB मशीनद्वारे रेती उचलण्याचे काम चालू होते. घराशेजारीच मोठा साप असल्याचं त्यांना निदर्शनास आले. त्यांनी त्वरित सर्पमित्र दत्तात्रय मोरे व संतोष गुप्ता यांना फोन करून बोलावले व सर्पमित्रांनी हा साप असून अतिशय शिताफीने पकडला, परंतु सापाला JCBमुळे जखम झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्वरित व्हेटरनरी डॉक्टर श्री चिन्मय सोनवणे यांना फोन लावून माहिती दिली व डॉक्टर चिन्मय यांनी त्वरित त्याला जिल्हा पशुवैद्यकीय दवाखान्यात बोलावून वरिष्ठ डॉक्टर श्री विशाल पवार सर, श्री ठाकूर सर, डॉक्टर राहुल मोरे व उज्ज्वल पवार व इतर सहकारी यांच्या मदतीने सापाला बेशुद्ध करून टाके टाकण्यात आले व डॉक्टर पवार यांनी सांगितले की या सापाला निसर्गात मुक्त जरी केले तरी याला धोका नाही. त्याला टाके या पद्धतीने केले आहेत की रक्तस्राव होणार नाही व कुठल्याही प्रकारच्या मुंग्यांपासून धोका नाही. यामुळे सर्पमित्रांनी त्वरित या सापाला त्याच्या अधिवासात निसर्गमुक्त केले. यावेळी सर्पमित्रांनी सर्व डॉक्टर वर्गाने केलेली मदत ही अनमोल असून त्यांचे आभार मानले. आपण जो नाक पकडला ऍक्च्युअली त्याला जखम झाली होती. JCBच्या पाट्यामध्ये त्याचा पोट अटकलं होतं आणि आम्ही सरांना फोन केला. चिन्मय सरांनी लगेच सरांशी कॉन्टॅक्ट करून आम्हाला त्या सापाला पशुचिकित्सालय या ठिकाणी घेऊन यायला लावलं आणि त्याचे प्रथमोपचार सरांनी केले. तरी सरांना आपण आज जिल्हा पशु चिकित्सालय येथे नाग आणलेला होता. तर त्याला मागच्या साईडला म्हणजे इंटेस्टाईन आणि ॲनसच्या मधल्या साईडला बऱ्यापैकी मार लागला होता आणि स्किन स्क्लेअर लेवल जो असतो तो निघाला होता आणि मसल पूर्ण दिसत होता. तर बऱ्यापैकी 1.5-2 इंची जखम होती. तर मी त्यांना सजेस्ट केली की आपण त्याला बोलून देऊन त्याला स्टिचेस घ्यावं लागतील. तर त्याप्रमाणे आम्ही त्याला लोकली ॲनेस्थेशिया दिला आणि तिथं कंटिन्युअस सुचरने आपण स्टिचेस घेतले. बाकी त्याला पुढच्या साईडला मार्क नव्हता. ते एक चांगलं होतं की त्याचे बरेच व्हायटल ऑर्गन्स आहेत जसं हार्ट, लिव्हर, लंग्स हे पुढच्या साईडला असतात. त्यामुळे पुढच्या साईडला मार्क नसल्यामुळे फक्त इंटरेस्ट म्हणजे थोडं जे 1 इंचाचं जखम होती ती आपण सुचरेने भरून काढली. तसंच मागे जे थोडी ॲनसच्या मागे जी जखम होती तिला सुद्धा आपण ड्रेसिंग करून तिला सुद्धा क्लिअर केलं, जेणेकरून त्याला त्या नैसर्गिक अधिपत्यात जाता येईल आणि त्याला म्हणजे त्या दुखापतीमुळे त्याला पुढचं काही विकार होणार नाहीत त्या दृष्टीने आपण त्याच्यावर उपचार केले आहे. धन्यवाद सर. तरी तुम्ही सर खूप ऍक्च्युअली मदत केली आम्हाला. निसर्गाचे अंमल वाचवण्यासाठी तुम्ही खूप 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 सहकार्य केले सर. त्यानंतर मी तुमचा आदेश ग्रुपतर्फे आभारी आहे. दत्तात्रय मोरे, मी संतोष गुप्ता माझ्यासोबत आमचे व्हिडिओग्राफर उज्ज्वल पवार आणि सिद्धार्थ गारवाणी. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.